पाणी लवकर येत नाही. पाणी प्रश्न खूप मोठा आहे. सनातन हिंदू धर्माच्या नावाने बराचसा बाजारही चाललाय. मोदी आला आणि पाणी आणि लाईट आली असं काही विषय नाही. गरीबाला सुविधा मिळत नाही तिथं. नक्की आम्ही निष्ठावंत राहायचं कोणाविषयी? आता तर दोघं उमेदवार फिरत आहे, पण असं जास्त करून आता काँग्रेसची पण हवा आहे. रोजगार वगैरे काही नाही लोकांना. एवढंच आहे, गद्दारांना कोणीच मतदान करणार नाही आहे. अभी बोल नहीं सकते कि बीजेपी आएंगे या कांग्रेस. फॅसिलिटी नाही आहे सरकारी दवाखान्यांमध्ये. जेव्हा माल असतो तेव्हा भाव नसतो आणि जेव्हा व्यापाऱ्यांकडे माल गेला की त्याला भाव असतो. पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा. नमस्कार, मी दीपक दराडे. फॉर द पीपल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रस्तुत जागर लोकशाहीचा हा आपला महाराष्ट्र दौरा सुरू आहे आणि लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं आपण वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघामध्ये जातो आहे, तिथल्या मतदारांशी बोलतो आहे. त्यांची मतं, त्यांचे प्रश्न, त्यांची समस्या ह्या जाणून घेण्याचा आपला एक प्रामाणिक प्रयत्न या आपल्या दौऱ्यामध्ये आहे. आणि आत्ता आम्ही नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये आहोत. नंदुरबार लोकसभा मतदारसंघातला हा साक्री विधानसभा आहे, साक्री शहर आहे. इथले काही नागरिक माझ्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात की इथं नेमके प्रश्न काय आहेत. दादा नमस्कार. काय नंदुरबार लोकसभा मतदारसंघात निवडणुकीचा प्रचार हा शिगायला पोहोचला आहे, काय परिस्थिती इथं? इथली परिस्थिती चांगली आहे. इथं BJPला जास्त मतदान होईल असं वाटतं. इथं प्रश्न काय आहेत? प्रश्न असा आहे, चांगलं कामं होत आहेत BJPकडून. इथं बरेचसे बायपास वगैरे असे रोडचे कामं फुल पॉवरफुल चालू आहेत. आणि माझं आहे ना 2 वर्षापासून फॉर्म भरलेला आहे. मतदानचं कार्ड आलं नाही. मतदानाचं कार्ड आलं नाही तुमचं? मतदान करायची जी 2 वर्षापासून भरलेलं आहे मी. तुम्हाला अधिकारच तुमचा बजावता येणार नाही. अधिकारच नाही, त्याच्यामुळे मतदानच करू शकत नाही मी. बर 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 बर. 2 वर्षापासून साक्री नगर 2 वर्षापासून पाठपुरावा करतायत हे, पण त्यांना मतदान कार्ड अजून मिळालेलं नाही आहे. अजून काही नागरिक आहेत, त्यांच्याशी बोलूयात. काय परिस्थिती आहे, कुठले प्रश्न आहेत नंदुरबार लोकसभा मतदारसंघात? नंदुरबार लोकसभामध्ये सर्व काय ठीक आहे बा, फक्त शेतकऱ्यांचा प्रश्न जो शेतीमालाचा जो हमी भाव तो नाही, म्हणजे सर्व ठीक आहे, काय अडचण नाही. रस्ते पण म्हणजे आरोग्याच्या योजना सगळ्याला योजना पण एकदम व्यवस्थित आहेत, ते लागू होत आहेत नाही. आरोग्याच्या पण योजना क्लिअर आहे, काय अडचण नाही झालं. फक्त शेतकऱ्याचा मुद्दा आहे. शेतकऱ्याचा मुद्दा महत्त्वाचा आहे. शेतकऱ्याचा हा मुद्दा याच्यावरती परिणाम करेल लोकसभा निवडणुकीवरती? लोकसभा तसा परिणाम काय होणार नाही, मोदी साहेबांचा विजय होईल. बरं, आता इथं महाराष्ट्रामध्ये एक मराठा आरक्षणाचं आंदोलन फार मोठ्या प्रमाणात झालं, त्याचा इथं या लोकसभा मतदारसंघात किती परिणाम होईल? तसं मराठा ते नाही सांगता येणार, हे सांगता येणार नाही म्हणतात. दादा मला सांगा, इथले काय प्रश्न आहेत महत्त्वाचे लोकांचे या लोकसभा मतदारसंघामध्ये? मी काय सांगतोय, आम्ही गरीब माणसं आहेत, आम्हाला टायमावर दवाखान्याचा आरोग्य खात्याचा काही साथ मिळत नाही आहे. बरोबर, आरोग्य खात्यानं आम्ही अमोरीला फोन बी करतो तरी ते टायमावर येत नाही आहेत. आता हे तर म्हणले आरोग्याच्या योजना सगळ्या मिळतात. तालुका तुम्ही नंदुरबार विचारलं, तुम्ही मी साखरेचं सांगतो. नंदुरबार म्हणजे नंदुरबार लोकसभा मतदारसंघातलं विचार. हा बरोबर आहे, पाहता ते नाही सांगतो मी तालुक्याचं विचारतो तुम्हाला. मी ग्रामीणला सांगतो नाही, ते शहराचे ते. आम्ही 108ला फोन करतो तरी टायमावर येत नाही आहेत. हां, म्हणजे सुविधा मिळत नाही टायमावर. ते बसल्यावरची कोणी तुमचे नातलग असते ते सुविधा देऊ शकतात, गरीबाला सुविधा मिळत नाही तिथं. गरीबाला सुविधा मिळू शकत नाही म्हणतात. रोजगाराची काय परिस्थिती? रोजगार आम्ही बी आता कसं आहे, आम्ही काही बाहेर रोजगाराला जात नाही. मी हाटवरती काम करतोय, आम्हाला हाटलीवरती रोजगार व्यवस्थित मिळतोय. आम्हाचे मालक रोजगार आम्हाला देऊन राहिले, पद्धतशीर देऊन राहिले. फक्त आम्हाला आरोग्य समस्या सोडा तुम्ही. आरोग्याच्या समस्या सोडवा म्हणतात. आणखी काही मतदार आहेत, काय वाटतं काय परिस्थिती आहे? परिस्थिती तर खूप वाईट आहे इकडं. पाणीच्या प्रश्नाने, रस्त्यांच्या प्रश्नाने खूप वाईट परिस्थिती आहे. म्हणून आणि काय म्हणता, मराठा आरक्षणमुळे बी खूप वाईट परिस्थिती इकडं. असं अजून काय म्हणता, पाणी लवकर येत नाही. पाणी प्रश्न खूप मोठा आहे आणि बेरोजगार पण मोठा प्रश्न आहे. काही ना काही MIDC वगैरे काही ना काही यायला हवी इकडं. तुम्ही म्हणताय रस्ते नाहीत, हे दादा म्हटले रस्ते आहेत. दादा ग्रामीण भागातले, या आम्ही शहरा भागाचे, आम्ही साक्रीचे. ग्रामीण भागात रस्ते शहरात नाहीत. नाही आहेत. आता पाहा ना तुम्ही, इथं पाहा किती इथं खड्डे दिसतील तुम्हाला, समोरच पहा.
तुम्ही आले असतील ना गाडीवरनं, तुम्हाला पण वाटलं असेल काही ना काही, तर वाटलं असेल ना मग. काय म्हणताय बाबा, काय परिस्थिती आहे? रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी, बोला. तसं पाहायला गेलं तर आता तुम्हाला उत्तर देणं म्हणजे खूप अवघड आहे, कारण एकीकडे सनातन हिंदू धर्माच्या नावाने बराचसा बाजारही चालला आहे. समाधान तर सर्वसाधारण व्यक्ती नाहीचे. त्याच्या मागं कारण असं आहे, कारण जनसमुदाय एवढा भ्रमात आहे की नक्की मतदान करायचं कुणाला. कधी कोण कुठल्या पक्षात येतं, कधी कोण कुठल्या पक्षात, आणि होरपडला जातो तो सर्वसामान्य माणसं की नक्की मतदान कुणाला करायचं. हे फोडाफोडीचं राजकारणावरती तुम्ही भाष्य करता. हो, साहजिकच आहे ना. कुणी असेल, ए टू झेड व्यक्ती कुठल्या पक्षात आहे ते सर्वच आमच्यासाठी आदरणीय आहेत. परंतु कधी कोण कुठल्या पक्षात असतं, नंतर ते दुसऱ्या पक्षात चालले जातात. तर नक्की आम्ही निष्ठावंत राहायचं कोणाविषयी, सर्वात मोठा प्रश्न हा निर्माण आहे. विकासाचा तर सोडा, विकासाचा तर विषयच येत नाही. बऱ्याचशा ठिकाणी अशा अडचणी येतात की त्या तुमच्यापर्यंत येतही असतील, पण त्या समाजासमोर येत नाही. आता राहिला शेतकरीचा प्रश्न, तर शेतकरीच्या जेव्हा माल असतो तेव्हा भाव नसतो, आणि जेव्हा व्यापाऱ्यांकडे माल गेला की त्याला भाव असतो. हाही सर्वात मोठा प्रश्न आहे, पण हा मांडावा कुणाला, अशा अनेक समस्या आहेत. हे जे प्रश्न आहेत, हे प्रश्न या लोकसभा निवडणुकीत म्हणजे मतदान करताना लक्षात राहतील का लोकांच्या? नाही राहणार हो. ही सर्वसामान्य जनता आहे, हे प्रेमापोटी हे सर्व विसरून जातात. सज्जन मायबाप आहेत, मतदाता आहेत. हे काय करतात की आपल्या दारात आलेलं आहे, एखाद्याच्या बापाच्या पोटी 3 लेकरं आले, तर तो बाप ह्या लेकराकडे अपेक्षा करतो, हा तरी माझं काहीतरी भविष्य पुढे मला सांभाळीन. एक दिवस तोही धोकाच देतो, नंतर विचार करतो 2 नंबरचा लेकरू मला सांभाळेन. एक दिवस तोही कुठंतरी निघून जातो, आणि तिसऱ्या लेकराने तर घराच्या बाहेर काढलं. तसं आमची अवस्था आहे. मतदान करावं कोणाला, मी तुम्हाला तोच सांगितलं. आता तोच प्रश्न निर्माण आहे. पण आम्ही आमचा अधिकार हा सोडणार नाही. आम्हाला ज्या ठिकाणी योग्य वाटेल, जगाचा मालक बुद्धी देऊन आम्ही मतदान तर करणारच आहोत, आणि आमच्या अपेक्षा या पूर्ण होणारच नाही आहेत. हे शाश्वत सत्य आहे. पण काय वाटतं मग आता सध्याची इथली हवा कोणाची? सध्या तर पाहायला जर गेलं तर सनातनी हिंदू धर्माच्यामुळे मोदी साहेबांकडे पाहून बरेचसे जनसमुदाय BJPकडे वळताना दिसते. कारण BJPकडे वळताना तुम्हाला काय वाटतं? काँग्रेसकडं. काँग्रेसकडे. तुम्हाला काय वाटतं? BJPकडे. BJP. तुमचं काय मत? BJP. सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे? नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे. ॲडमिशनसाठी संपर्क 960 781 1662. नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये आहोत आपण, आणि आपल्यासोबत काही तरुण सहकारी आहेत, यंगस्टर आहे, देशाची भावी पिढी आहे. त्यांना या लोकसभा निवडणुकीविषयी काय वाटतं ते आपण विचारूया. सध्या लोकसभा निवडणुकीचा फेवर एकदम जोरात आहे. तुमच्या लोकसभा मतदारसंघामध्ये काय वातावरण आहे? काय नाही साहेब, इथं प्रचार वगैरे एकदम जबरदस्त चालू आहे, पण जे कामं व्हायला पाहिजे ते होत नाही इथं. आता कोणती कामं, म्हणजे तुम्ही लगेच थेट मुद्द्याला हात घातलाय. कुठले कामं आहेत, म्हणजे कुठले विकासाचे मुद्दे आहेत की जे इथं व्हायला पाहिजेत, ज्याच्यामुळे इथला विकास होऊ शकतो, प्रगती होऊ शकते? मेन साहेब इकडं रोजगार वगैरे काही नाही लोकांना. इथं एखादी कंपनी वगैरे पाहिजे, दुसरं रोड वगैरे पाहिजे. आरोग्याच्या काय सुविधा आहेत, शिक्षणाच्या काय सुविधा आहेत? शिक्षण वगैरे तर चांगलं आहे, कॉलेज चांगले इथं, पण आरोग्यासाठी दवाखाना हॉस्पिटल वगैरे एवढं चांगलं नाही आहे. मोठे हॉस्पिटल नाही आहे. अजून काय म्हणतात रे ते, फॅसिलिटी नाही आहे सरकारी दवाखान्यांमध्ये. तुम्हाला काय वाटतं, काय इथले मुद्दे आहेत, निवडणुकीचे मुद्दे काय आहेत? ठीक आहे, पण हॉस्पिटल कसं आहे, क्लीन पाहिजे नाही का, क्लीनअप वगैरे पाहिजे, बाकी रस्ते वगैरे बनायला पाहिजे प्रॉपर. रोजगाराची काय स्थिती आहे? म्हणजे आता नंदुरबार लोकसभा मतदारसंघ म्हटलं की जरा बऱ्यापैकी महाराष्ट्राचं वरचं टोक आहे, आणि तिथं जंगल सदृश्य किंवा आदिवासी भाग जास्त आहे. तर रोजगाराच्या अशा कुठल्या संधी होऊ शकतात? शेतीची काय परिस्थिती आहे? शेती पाऊस पडत नाही म्हणून शेती आता थोडं लोच आहे नाही का, म्हणून शेतकऱ्यांना बी खूप त्रास आहे. पावसाचा पाणी नाही, पीक नाही. कुठले उद्योग आले तर इथं रोजगार वाढू शकतो? कुठल्या प्रकारचे उद्योग इथं येऊ शकतात? आता त्यांच्यावर डिपेंड आहे ना सर, कोणते आणू शकतात, ते प्राप्त कोणते करू शकतात. असं आपण तर काही सांगू शकतो. MIDC तर आलीच पाहिजे नाही, शेतकऱ्यांना भाव भेटला तर कांदे वगैरे सर्व शेतकरी जास्त डिपेंड आहे तिथं. मार्केट चांगलं आलं पाहिजे, कांद्यांना व्यवस्थित भाव भेटला पाहिजे, शेतकरी पाहिजे तसा. इथं कुठले पिकं होतात? कांदे जास्त प्रमाणात होतं, कापूस होतो,
हे 2 पिकं जास्त लागवड इथं जास्त होते या प्रकारे. मग याच्यावर प्रोसेसिंग करणारी इंडस्ट्री पाहिजे. हां, काहीतरी चांगला भाव भेटला पाहिजे शेतकऱ्याला. असं नाराजगी नाही. पाऊस तर आहेच नाही तर पहिली गोष्ट म्हणजे पावसावर बी काही डिपेंड आहे ना, असा विषय आहे. अजून काही नागरिक आहेत माझ्यासोबत. काय वाटतं दादा, काय परिस्थिती आहे लोकसभा निवडणुकीमध्ये? तर मला तर एवढं काही सांगता येणार नाही तसं अजून, कारण चालू आहे, फक्त चालू आहे, प्रचार चालू आहे. प्रचार चालू आहे, योग्य दिशेनं चालू आहे. चालू आहे. तुम्हाला काय वाटतं? BJP. BJP. ठोक उत्तर देऊन टाकलं. काय कारण काय? कारण काय विकास केलाय त्यांनी. विकास केला. कुठले कुठले विकास झालेत? विकासाची कामं काय रोड सांगता झाले, येतील? धरणं झाले, लोकांना पाणी मिळतंय, मोदीची गॅरंटी आहे. मोदीची गॅरंटी आहे म्हणतात. मला सांगा काय आणि लाईटचा प्रश्न आधीच मिटलेला होता भाऊ. असं मोदी आला आणि पाणी आणि लाईट आली असं काही विषय नाही. बर पाणी आणि लाईट तर आता काँग्रेसच्या काळात पण मिळालं होतं. बर मग आता काय प्रश्न? एवढंच आहे, गद्दारांना कोणीच मतदान करणार नाही आहे. गद्दारांना कोण? सर्व गद्दारांना, ज्यांनी ज्यांनी शिवसेना सोडली. बर आता मला सांगा, म्हणजे हे फोडाफोडीचं जे राजकारण आहे त्याचा इम्पॅक्ट इथं या 100% लोकसभेला होईल? 100% ना, काहीच विषय कोणीच मतदान करणार नाही आहे गद्दारांना. तुम्ही तर सर्वांना विचारून घ्या कोण करणार आहे, कोण BJPला करेल, कोण गद्दारांना करणार. तुम्हाला काय वाटतं, काय परिस्थिती? काय नाही साहेब, नुसतं चावले फक्त मोर्चा चालू आहे, काय पण सगळं जागेवरच आहे. नुसतं सांगता असं करू तसं करू, पण तसं काय नाही. हवा कोणाची? हवा तर BJPचीच आहे, BJPचीच हवा आहे. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही तर आता म्हटलं गद्दारांना मतदान नाही करणार कोणीच मतदान. बघून घेतो रिझल्टमध्ये दिसेल. रिझल्टमध्ये दिसणार नाही, फरक तरी दिसेल. फरक तरी दिसेल नेहमीपेक्षा. आपण बघितलं तरुण हे जे यंगस्टर आहेत, तालुक्याचा म्हणजे रोजगार हा कन्सर्न त्यांच्या भूमिका आहेत, पाण्याचा विषय, आणि या ठिकाणी MIDC मध्ये उद्योग यायला पाहिजे अशी त्यांची प्रमुख मागणी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राजकीय स्थिती जी आत्ता आहे ही महाराष्ट्रातल्या तोडफोडीचं जे राजकारण आहे त्याचा इम्पॅक्ट या लोकसभा निवडणुकीवर होईल असंही हे लोक म्हणतात. परंतु आपल्याला तो कितपत होईल हे त्याचं जे वास्तव दर्शन आहे हे 4 जून रोजीच कळणार आहे. आपण अधिक लोकांशी बोलत राहूया, त्यांची भूमिका जाणून घेत राहूया. नंदुरबार लोकसभेमध्ये आपण वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन नागरिकांशी बोलतोय. आता इथं काही नागरिक छोटे छोटे व्यावसायिक आहेत, म्हणजे खरं तर हे त्यांच्याशी आपण बोलणार आहे. कसा चाललाय तुमचा व्यवसाय? काय परिस्थिती व्यवसायाची जर लई परिस्थिती खराब आहे. म्हणजे का बरं खराब का? म्हणजे जसं धंदे पाहिजे तसे धंदे नाही आहे बुवा आजच्या तारखेला. असं म्हणजे सीजन लागून पण असं वाटत नाही का सीजन लागलेला आहे बुवा असं. आता लोकसभा निवडणूक आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या या लोकसभा मतदारसंघातले प्रश्नांची चर्चा व्हायला पाहिजे की आपल्याला काय समस्या भेडसावतात, इथं रोजगाराच्या संधी आहेत का, उद्योगधंदे आहेत का, काय नेमकी परिस्थिती आहे, जेणेकरून हे तुमची मतं ऐकून उद्याचे होणारे खासदार कदाचित त्यासाठी प्रयत्न करतील. हा, उद्योगधंद्यासाठी तर प्रयत्न करायला पाहिजे बुवा. जसं काही बिझनेस आणायला पाहिजे. इथं बिझनेसची काही सुविधा नाही आहे. परत म्हणजे असं काहीतरी म्हणजे छोट्या लेवलला हे पण व्हायला पाहिजे MIDC सारखं. तसं काही म्हणजे नाही, उद्योगधंद्यासाठी त्यांनी प्रयत्न करायला पाहिजे. इथं कोणत्या प्रकारचे उद्योग येऊ शकतात? काय इथं पोटेन्शियल काय? इथं तसं तर भरपूर उद्योग आहे. जसं आदिवासी पट्टा आहे त्या हिशोबाने म्हणजे काहीही उद्योग म्हणजे इथं करू शकतात, लहान छोटे मोठे उद्योग. म्हणजे जसं की जे काही शेतीमध्ये आदिवासी पट्ट्यामध्ये जे काही पिकतं त्याच्यावर प्रोसेसिंग करून त्यांना माहिती, फर्टिलायझरच्या बाबतीत त्यांना माहिती द्यायला, शेतीमध्ये कसं आपण उत्पन्न वाढवू शकतो, म्हणजे कसं आपण शेतीमध्ये जास्त पिकवू शकतो त्याच्यावरती पण चर्चा व्हायला पाहिजे. शेतकरी जे तेच पिकवते आणि परत आपण नवीन काय करू शकतात शेतीमध्ये ते पण बोलायला पाहिजे बुवा असं. दादा अभी तो ऐसा है कि अभी दिल करता है कि पहले तो काम करवा लो, जैसे कि रोड का, नाले का. अभी तो कि धूल इतना पड़ता है कि कितने लोग इससे जो है ना बीमार हो गए. पर आज साल से ऊपर हो रहा है, 2 साल हो गए, पर आज तक ये फफूटे रोक नहीं पाए. कोई भी आमदार हो, खासदार हो, कोई भी इसके ऊपर विचार नहीं करे. लोग बहुत ज़्यादा कोरोना से ज़्यादा परेशान तो इसमें है, फफूटे में है. अभी यहाँ से लेके आप बस स्टैंड तक नहीं जा सकते. इस
ऐसा कंडीशन है। लोगों को नल में पानी नहीं आता है, 1 हफ्ते में पानी आता है, फिर लोग थोड़ा थोड़ा जमा करके घर में रखते हैं, पुराते हैं। वो कम से कम व्यवस्था सही होनी चाहिए, लोगों को पानी टाइम पे आनी चाहिए। हे बेसिक प्रश्न आहेत इथं, पाणी आहे, शेती आहे, रोजगाराचा विषय, बेसिक प्रश्नांमध्येच आपण अडकलोय। आता लोकसभा निवडणूक होतीये, सध्या काय कुणाचं पारडं आपल्याला जड वाटतं, कुणाची हवा आहे इकडं नंदुरबार लोकसभेत? आता तर दोघं उमेदवार फिरत आहे, पण असं जास्त करून तर आता काँग्रेसची पण हवा आहे। दोघं टफ फॅट आहे बुवा, असं पहिलं जसं असं व्हायचं का बुवा BJPचा उमेदवार एकदम म्हणजे भारीच राहायचा, पण आजची परिस्थितीला असं आहे का टफ फॅट आहे। आता म्हणजे सांगू नाही शकतं का बुवा कोणता उमेदवार इथं येईल बुवा असं, पण पहिले सुरुवातीला असं होतं का BJPच्या नेहमी पाळला जड राहायचे आहेत आता 2 पंचवार्षीपासून, पण या पंचवार्षीला बुवा दोघं टफ फॅटमध्ये आहे। असं टफ फाईट आहे यावेळेस। तुमचं काय मत आहे? हमसे मत यही है कि अभी टफ फाइट है, अभी बोल नहीं सकते कि BJP आएंगे या कांग्रेस, पर इधर जैसे आदिवासी पट्टा ये सब है, वहाँ ज़्यादातर जो है कांग्रेस का जो है हवा है, तो ऐसा बोल नहीं सकते कि इस बार किसकी आएगी सरकार। MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रस्तुत जागर लोकशाहीचा हा जो आपला महाराष्ट्र दौरा सुरू आहे, या दौऱ्यामध्ये आपण वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघामध्ये जातोय आणि लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं तिथल्या मतदारांशी आपण थेट संवाद करतोय आणि या संवादातून त्यांची मतं, त्यांची भूमिका, त्यांचे तिथले प्रश्न, समस्या हे जाणून घेण्याचा आपला एक प्रामाणिक प्रयत्न आपण त्या ठिकाणी करतोय। आज आपण नंदुरबार लोकसभा मतदारसंघात आलो होतो। इथल्या या मतदारसंघाचा आढावा घेताना तिथल्या मतदारांशी बोलल्यानंतर या ठिकाणी पाणी प्रश्न सर्वाधिक महत्त्वाचा आपल्याला त्या ठिकाणी मतदारांकडून समजला। त्यानंतर शेतकरी वर्गाची जी हालत आहे, जे त्यांचे प्रश्न आहेत ते सुद्धा त्यांनी मांडलेले आहेत आणि याकडे सरकारनं अधिकाधिक लक्ष द्यावं असं त्यांना वाटतं, याची सोडवणूक करावी असे वाटतं। याचबरोबर या नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी बहुल एरिया पण आहे, त्या ठिकाणी पण काही ठिकाणी जाण्याचा आपण प्रयत्न केला, लोकांशी बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु लोक त्यांची भूमिका देखील मांडताना थोडेसे म्हणजे तयार नाहीत झाले। परंतु कॅमेराच्या समोर न मांडता कॅमेरा बंद केल्यावरती मात्र त्यांनी त्यांच्या समस्या मांडल्या। या समस्यासुद्धा पाणी, रोजगार आणि त्यांचं जगणं, कुपोषण या अशा अतिशय मूलभूत गोष्टीच्या संदर्भामध्ये त्यांचे प्रश्न आहेत आणि मला असं वाटतं की आपण हे जी संसदीय लोकशाहीमधली ही सर्वोच्च जी निवडणूक आहे आपली, या निमित्तानं हे प्रश्न अधोरेखित होणं हे महत्त्वाचं मला वाटलं आणि म्हणून हा सगळा दौरा आपण करतोय। लोकांनी प्रश्न मांडलेले आहेत, त्याचवेळी इथल्या राजकीय परिस्थितीबद्दलही ते बोललेले आहेत। म्हणजे मागच्या 2 टर्ममध्ये भारतीय जनता पार्टीच्या डॉक्टर हिना गावित या अगदी एक हाती विजय त्यांनी मिळवला होता, लाखभराच्या फरकानं त्या विजयी झाल्या होत्या मतांनी। परंतु यावेळचं चित्र वेगळं आहे। गाविल पाडवी हे जे काँग्रेसकडून उमेदवार आहेत आणि सध्याचं जे काही थोडंसं महाराष्ट्रातलं जे वातावरण आहे सरकारच्या विरोधामध्ये, मग त्याला तोडफोडीचं राजकारण कारणीभूत आहे। लोक शेती मालाला भाव मिळत नसल्यामुळं थोडेसे निराशेचा सूर उमटतोय आणि या सगळ्या कारणावरून या कारणामुळं इथं सुद्धा टफ फाईट होईल असं मतदारांचं मत आहे। अनेक ठिकाणी आपण गेलो, तिथल्या मतदारांशी संवाद साधला आणि त्यानंतर अशा प्रकारच्या प्रतिक्रिया साधारणपणे आपल्या समोर आल्या। आपला हा दौरा जो आहे हा असाच पुढं दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये आपण जाणार आहे, तिथेही अशाच पद्धतीनं मतदारांशी आपण संवाद साधणार आहे, त्यांचे प्रश्न समस्या जाणून घेणार आहे आणि आमचे हे जे व्हिडिओ आहेत याचे जे अपडेट आहेत ते तुम्हाला वेळोवेळी मिळावेत यासाठी तुम्ही फॉर द पीपल न्यूज चॅनलला फेसबुक, यूट्यूब आणि इंस्टाग्रामवर सबस्क्राईब करा, फॉलो करा, आमचे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला हा आमचा जागर लोकशाहीचा जो महाराष्ट्र दौरा आहे हा कसा वाटतो ते कमेंटमध्ये जरूर सांगा। अशा पद्धतीनं आपण पुढं जाऊया, लोकांना समजून घेऊया, लोकांना बोलतं करूया। कॅमेरामन रोहित वनकट्टेसह मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज, नंदुरबार लोकसभा मतदारसंघ।